नमस्कार, मॉम्स किचनमध्ये स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत नवरात्र स्पेशल भगरचे मेदू वडे। चला तर मग आपण ते बनवायला घेऊया। त्यासाठी कढईमध्ये अर्धी वाटी साबुदाणे घेऊन ते मी थोडे भाजून घेतले। साबुदाणे भाजून झाल्यानंतर ते एका भांड्यात काढून आपण थंड व्हायला बाजूला ठेवून देऊ। तोपर्यंत आपण भगर शिजवून घेऊ। भांड्यामध्ये 1 वाटी पाणी गरम होण्यासाठी ठेवले। त्यात थोडे मीठ टाकले। त्याच वाटीने 1 वाटी भगर घेऊन ती स्वच्छ धुवून त्या गरम पाण्यात टाकून शिजवून घेतली। ते मी कसे करते ते तुम्ही बघा। हाताने दाबून भगर आपण शिजली का ती बघू। भगर शिजली असेल तर ती आपण बाजूला ठेवून देऊ थंड होण्यासाठी। तोपर्यंत आपण भाजलेले साबुदाणे मिक्सरला बारीक करून घेऊ। आता आपण बनवूया मेदू वड्यासाठी पीठ। ते बनवण्यासाठी भगर आपण एका भांड्यात काढून घेऊ। त्यामध्ये 2 चमचे बारीक केलेल्या हिरव्या मिरच्या, थोडेसे जिरे, थोडीशी बारीक केलेली कोथिंबीर, त्यानंतर अर्धी वाटी बारीक केलेला शेंगदाण्याचा कूट आणि आपण तयार केलेलं साबुदाण्याचं पीठ टाकू। त्यानंतर उकडलेले बटाटे आपण किसणीने बारीक करून टाकू, कारण किसणीने किसल्यानंतर बटाटे चांगले सॉफ्ट होतात, त्याचे तुकडे राहत नाही। बटाटे किसून झाल्यानंतर त्यात चवीनुसार मीठ टाकून आपण ते सर्व एकत्र मळून घेऊ। पीठ मळून झाल्यानंतर ते झाकण ठेवून आपण 10 मिनिटं बाजूला ठेवू। दहा मिनिटानंतर आपण गॅसवर तेल तापत ठेवू। तोपर्यंत आपण मेदू वडे तयार करू। मेदू वडे तयार करण्यासाठी हाताला थोडं तेल लावून घ्यायचं।
मी ते कसे मेदूवडे तयार करते ते तुम्ही बघा. तेल तापल्यानंतर कढईत मावेल तेवढेच मेदूवडे टाकून ते आपण मध्यम ते हाय गॅसवर तळून घ्यायचे, कारण ते सर्व पदार्थ शिजलेले आहेत. ह्या पद्धतीचे ब्राऊन झाल्यानंतर ते आपण टिश्यू पेपरवर काढून घ्यायचे. या पद्धतीने आपले मेदूवडे तयार. त्याच्यासाठी आपण आता बनवूया चटणी. चटणी बनवण्यासाठी मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडं खोबरं, थोडे भाजलेले शेंगदाणे, 2-3 हिरव्या मिरच्या, थोडीशी कोथिंबीर घेऊन आपण ते मिक्सरला बारीक वाटून घेऊ. सर्व साहित्य बारीक वाटून झाल्यानंतर आपण त्या चटणीला फोडणी देऊ. फोडणी देण्यासाठी छोट्या कढईमध्ये 2 चम्मच तेल आपण तापत ठेवू. तेल तापल्यानंतर त्यात अर्धा चम्मच जिरे, थोडासा कढीपत्ता टाकू. ते तडतडल्यानंतर त्यात आपण केलेले वाटण टाकू. ते वाटण टाकल्यानंतर चवीनुसार मीठ टाकून त्याला आपण एक उकळी आणू. उकळी आल्यानंतर आपली चटणी तयार. मी ते कसे करते ते तुम्ही बघा. आता आपली नवरात्री स्पेशल मेदूवडे डिश तयार झाली. माझी रेसिपी आवडल्यास लाईक, शेअर, कमेंट, सबस्क्राईब करा. धन्यवाद.